किंवा माझी एक टेस्टिमनी देते मी इथं देऊ इच्छिते की मी ज्या ऑफिसमध्ये होते कामाला तिथं माझा एक कलीग होता, एक चांगला माझा भाऊ होता तिथं कामाला माझ्याबरोबर. आणि त्याला त्याच्याच चुलत्यांनी, सख्या चुलत्यांनी त्यांच्यावरती ब्लॅक मॅजिक केली होती. आणि ती अशी केली होती की त्यांचं जे काय जमीन जायदाद आहे, जे काय आहे ते ह्याला नाही मिळायला पाहिजे आणि ते फक्त चुलत्याच्याच हाती जायला पाहिजे आणि चुलत्याच्या मुलाला ते जायला पाहिजे. आणि त्याच्यामुळं ह्या जो माझ्याबरोबर कामाला होता तर ह्या भावाच्या बायकोला खूप त्याचे पाय त्याचे दुखायचे. इफेक्ट जो आहे तो एका माणसावरती तो होत नाही, आपल्याला माहिती आहे, पूर्ण कुटुंबावरती तो इफेक्ट होतो जर आपण प्रभूमध्ये नसलो तर. आणि ह्या बाईचे फार पाय दुखायचे आणि त्यांनी एकदा मला सहज बघितलं की मी जेव्हा जातीये ऑफिसमध्ये तेव्हा जायच्या अगोदर कम्प्युटर स्टार्ट करायच्या आधी आपण तिथं आधी प्रार्थना करतो. आपण आपली जी परिसर आहे, आपली जी आजूबाजूला जे आपलं वर्क स्टेशन जे असतं त्याच्यासाठी आपण प्रार्थना करतो. आपल्याबरोबर राहणारे तिथं काम करणारे सहकार्य लोक जे असतात त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करतो. तर हे त्या भावाला माहिती होतं आणि तो अगदी शेजारच्या कम्प्युटरवरती बसायचा आणि खूप चांगला होता आहे म्हणजे तो. तर त्यांनी मला बघितलं की मी सारखी प्रार्थना करतेय काम सुरू करायच्या आधी येते. तर एकदा असंच चहाच्या ब्रेकला आम्ही गेलो होतो तर तो मला म्हटला की रेचल मी तुला बघितलेलं आहे की तू नेहमी प्रार्थना करत असते, एक रिक्वेस्ट होती की माझ्या बायकोसाठी ही सुद्धा प्रार्थना कर, कारण तिचे पाय खूपच दुखतात रात्री आणि रात्री तिला जास्त त्रास होतो. मी त्याला म्हटलं की जरूर मी करेल, कारण जर कुणी आपल्याला बघतं, मी म्हणते ना की दुसरे जणांनी जर आपल्याला बघितलं तर त्यांना आपण काहीतरी वेगळे वाटतो आणि त्याच्यामुळे ते आपल्याला त्यांची प्रार्थनेची रिक्वेस्ट देतात. तर जेव्हा कुणी तुम्हाला असं प्रार्थनेचा रिक्वेस्ट देईल त्यावेळेस परमेश्वराला धन्यवाद करा की परमेश्वर त्यांनी तुला माझ्यातनं कुठंतरी पाहिलेलं आहे आणि म्हणून हा माणूस तुझ्याकडे थोडासा ओढला गेलेला आहे. आणि त्यामुळे माझ्या प्रियांनो त्यांनी काय मी म्हटलं ठीक आहे प्रार्थना करूया. आणि जेव्हा मी प्रार्थना केली तर मला प्रभूने आणखीन काहीतरी दाखवलं जे अयोग्य होतं, म्हणजे जे साधारणशी गोष्ट नव्हती. आणि त्यावेळेस मी त्याला सांगितलं मला जे जे परमेश्वराने दाखवलं ते. आणि मी म्हटलं की आमचे पास्टरही आहेत आणि ते प्रॉफिट आहेत आणि ते तुझ्यासाठी प्रार्थना करतील, तुझ्या कुटुंबासाठी प्रार्थना करेल, कारण तुझ्या हे जे बायकोचं पाय दुखणं आहे हे साधारण नाहीये आणि तुमच्यावरती ब्लॅक मॅजिक एक केलेली आहे, सैतानाचं काहीतरी डावपेज आहे. मग तो बोला की ठीक आहे आणि आपण प्रार्थना करूया त्यासाठी. आणि मग आम्ही पास्टरांना कॉल केला. त्यावेळेस पास्टरजी इथं केरळला होते आणि माझ्या प्रियानं त्यांना त्यावेळेस एक दुबईची पण मीटिंग होती. पण ज्यावेळेस त्यांना कळालं की ह्या पोराला असा त्रास होतोय किंवा ह्याच्या कुटुंबाला हा त्रास होतो तेव्हा त्यांनी परमेश्वराला आधी विचारलं की प्रभू मी कुठं जाऊ, तू कुठं असशील. आमेन. कारण परमेश्वर म्हणतो मी तुझबरोबर आहे है ना. आणि आपण जिथं जातोय तिथं आपण एन्श्योर केलं पाहिजे की परमेश्वराची पण उपस्थिती तिथं पाहिजे किंवा परमेश्वराची मंजुरी तिथं पाहिजे त्या जागेवरती. तर माझ्या प्रियानं परमेश्वराने आपल्या पास्टरांना सांगितलं की तू ह्या वेळेस पुण्याला जा, तू दुबईला जाऊ नको पण तू पुण्याला जा. जर साधारण माणूस असतो किंवा मी जरी असं मी विचार केला असता दुबईला जाऊया, मस्त 5 स्टार मध्ये माझं सगळं काय होईल, राहणं खाणं फिरणं होईल है ना. भरपूर जणांनी असाच विचार केला असता, पण परमेश्वराच्या दासाने तो विचार केला नाही. पण त्यांनी लगेच मला कॉल करून बोललं की सिस्टर परमेश्वर मला सांगतोय की तुझा जो काय बंधू आहे तिथं कामाला त्याला जास्त परमेश्वराची गरज आहे, तर मी तिथं त्वरित येत आहे. आणि माझ्या प्रियानो तुम्ही विश्वास ठेवा की इतकी त्यांना अडचण आले केरळापासून पुण्याला यायला. त्यांनी एवढ्या वेळा विमानाने प्रवास केला असेल पण तो विमानाचा प्रवास इतका अडचणदायी होता की त्यांना सैतान म्हणजे इतका तो ट्राय करता की त्यांनी पोहोचू नये पुण्याला. आणि तरी पण परमेश्वराचा गौरव असू दे, त्यांचे कनेक्टिंग फ्लाईट होता, कनेक्टिंग फ्लाईट पण त्यांचं सुटलं. परत आम्ही दुसरं फ्लाईट तिकीट केलं. असं भरपूर ते जे दुपारी पोहोचणारे होते ते पण रात्री पोहोचले पुण्याला. आणि रात्री 10 वाजता पोहोचून जेव्हा ते घरी आले तर पूर्ण थकलेले होते. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही आता ह्यावेळेस आलेत पास्टरजी, रात्रीचे 10 वाजले तरीही आपण जाऊया त्याच्या घरी आणि तो खूप लांब राहतो. तर त्यांना म्हटलं 1 कप कॉफीचा तरी घ्या. तर पुन्हा आपण जर असतो तर आपण बोललो असतो कॉफी काय, मला काहीतरी खायला दे बाई, मी एवढं सकाळपासून प्रवास करतोय. पण ते बोले मला खायलाही नको, मला तुझी 1 कप कॉफी पण नको, ज्या कामासाठी आलो आधी आपण ते काम करूया. त्या बंधूला जास्त परमेश्वराची गरज आहे, परमेश्वराच्या भेटाची गरज आहे. आणि त्याच्यासाठी माझ्या प्रियानो आम्ही लगेच कॅब्स येते बुक करून माझा परिवार आणि आम्ही पास्टरजी यांना घेऊन गेलो तिथं त्या ठिकाणी. आणि रात्रीचे 2 वाजले ते पूर्ण कुटुंबाला सुटकारा करण्यासाठी. आमेन. आणि त्यांनी ते ह्याच्या इव्हिल स्पिरिटनी
सैतानाने सगळ्यांची नावंही सांगितली, त्या चुलत्याची नावं सांगितली, चुलत्याच्या पोराची नावं सांगितली, ज्यांनी ज्यांनी ते ब्लॅक मॅजिक केलं होतं त्या सगळ्यांची नावं सांगितली. आणि माझ्या प्रियानं ते इतकं गंभीर होतं की ह्याच्यातनं त्याच्या बायकोतनं त्याच्या आईमध्ये, त्याच्या आईमधनं त्याच्या भावामध्ये सगळीकडे ते ट्रान्सफर होत होतं. का? कारण त्यांच्यामध्ये ख्रिस्त नव्हता. आणि त्या क्षणी ऋतमा, मी, माझे हस्बंड, आम्ही सगळेजण, माझी सासू, आम्ही सगळेजण होतो. पण ते सैतान आम्हाला कोणाला ते स्पर्श करू शकत नव्हतं. का? कारण त्याला आमच्यातला ख्रिस्त हा दिसत होता. आमेन. त्याच्यामुळे माझ्या प्रियानं, जेव्हा आपण एक सुसमाचार कुणाला सांगतो तेव्हा फक्त आपण एक काहीतरी साधारण त्याला इन्फॉर्मेशन देत नाहीये, पण आपण प्रभूचं, येशू ख्रिस्ताला त्याच्या संगती शेअर करतोय. त्याच्यामुळे ह्याचा वाटा जो आहे हा खूप मोठा आहे. सेकंडली, जर आपण इथं बघितलं, पहिलं सांगितलेलं राष्ट्राच्या लोकात शिष्य करा. दुसरी गोष्ट त्यांनी इथं सांगितलेली आहे, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. आमेन. जेव्हा केव्हा तुम्ही ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारता तेव्हा दुसरी गोष्ट आहे की त्याला स्वीकारून बाप्तिस्मा